करूया फेरबदलाने आपण ऐकूया पुन्हा एकदा तुषार कांबळे सरांना या सामन्यामध्ये. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती रायडर्स. नीलम मसाला ड्रायफ्रुट्स म्हटलं की सूरज पवार यांच्या संघ मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला ना तर शिवशक्ती रायडर्स रविदादा पोपळे आणि शशीदादा पोपळे यांच्या संघ मालकीचा संघ आहे. खरं तर दोन्ही संघांचं वजन आहे ना ते अगदी समान आहे. स्क्रीनवरती आपण शिवशक्ती रायडर्स या टीमचा स्क्वॉड पाहताय आणि आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत एक सूचना दिली जाते. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आता इथून पुढे आपण उन्हाचा कडाका आहे तो थोडासा कमी झालेला आहे म्हणून स्टॅटरची टाइमआउट देणार नाही. आता तुम्हाला अति आवश्यक जर वाटलं की तुम्हाला पाणी हवं आहे तर तुम्ही नक्कीच पाणी मागवा. आम्ही त्या पाण्याची पूर्तता करू आणि कोणत्याही ओव्हरच्या मध्ये तुम्ही पाण्याची पाणी मागवा. आम्ही तुमची पूर्तता नक्की करू आणि ओव्हर संपण्याच्या अगोदरच पंचांना तुम्ही सांगा की आम्हाला पाणी हवंय. ओव्हर संपल्यानंतर ते पाणी आपण तुम्हाला पुरवू. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. एक मोठी मॅच आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून जेवणाची सोय केलेली आहे. जे आमचे प्रेक्षक वर्ग आलेले आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे कोणी असू द्या प्रेक्षक वर्ग असू द्या खेळाडू असू द्या त्या सर्वांना मात्र जेवणाची सोय केलेली आहे. जेवण करण्यासाठी जर कोण बाकी असेल ना तर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्लीज आपण तिथे या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. एक मोठी मॅच रंगलेली आहे. कुमार भनगे सांबरवाडी गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॉल ठेवला होता. त्यानंतर विकेट किपर होते अतुल. तिथे मात्र विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये पहिलाच बॉल अगदी वेगवान बॉल होता. राजन देवरे आणि इनुस काजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कुमार भनगे गोलंदाजीच्या रनवेवरती. दोन्ही संघांचे पॉइंट टेबल जर आपण पाहिलं ना तर अगदी सेम आहेत. म्हणल्यानंतर दोन्ही संघांचं पारड अगदी समतोल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कुमार भनगे. ओहो यावेळेला सुपला शॉट पाहायला मिळालाय. बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे शर्यत लागली होती परंतु बॉल थांबणार नाही ऐकणार नाही. बॉलने सीमारेषा ओलांडले. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा चौकार. काय फटका सजवलाय. फटका अप्रतिम होता. नेत्रदीपक फटका. लॉंग स्टॉप रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हते आणि बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहेत. पहिला चौकार येतोय या मॅचचा मिस्टर राजन देवरे दैवड यांच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. आणखीन एक त्याच प्रकारचा फटका. बॉल चांगला आहे. लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर की काय परंतु क्षेत्ररक्षकाने अक्षरशः बॉलला अडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला आणि तिथे मात्र बॉलला अडवलं गेलं. फेकी लगोलग केली गेली. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये घेतलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 6 अंकावरती.
तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कुमार भनगे सांबरवाडी यांच्या माध्यमातून घेतलेले आहेत. नॉन स्ट्राईकला इन्यूस काजी आहेत आणि स्ट्राईक एंडला राजन देवरे. रनरअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. खरं तर रनरअप मध्ये ज्यावेळेला अडथळा निर्माण होतो त्यावेळेला तुम्हाला थोडंसं थांबावं लागतं. एखाद्या वेळेला चुकीचा बॉल पडू शकतो आणि फलंदाज हमी होऊ शकतो, परंतु यावेळेला बॉलला ऑन साईडला वळवलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलची फेकी अगदी लगोलग सिंगल धाव घेतली जाते. 7 धावा धावपलकावरती आहेत. आता मात्र स्ट्राईक रोटेट झालेले आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज इन्यूस काजी. खरं तर पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने 13 बॉलच्या पाठीमागे 50 धावांची विस्फोटक खेळी साकारली असा इन्यूस काजी गजवडी सातारा जिल्हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. यावेळेला पहा अक्षरशः अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल धाव घेतली जाते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर इन्यूस काजी एक क्रिकेटचं मोठं नाव आहे. ओपनच्या मॅचेस देखील या खेळाडूने खेळलेले आहेत आणि वैशिष्ट्यपूर्व इन्यूस काजी यांची जर ओळख आपण पाहिली ना आणि ते कशासाठी जाणले जातात याची चर्चा आपण नक्कीच करूया. राजन देवरे स्ट्राईक एंडला. ओहो स्विंग अँड मिस. बॅट अगदी जोरकस फिरवली होती. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. येतोय तो डॉट बॉल. शेवटचा बॉल अतिशय वेगाने हाताळलाय कुमार भनगे यांनी आणि अगदी फलंदाजांना बीट करून देणारा हा बॉल आहे. जोरकस बॅट फिरवली होती परंतु प्रयत्नांना अपयश. खरं तर आपण इन्यूस काजी गजवडी सातारा जिल्हा आयकॉन यांची चर्चा करत होतो. इन्यूस काजी असा खेळाडू आहे ना, एकमेव खेळाडू आहे ज्या दिशेला हवा आहे ना त्या दिशेने तो फटकेबाजी करत असतो. खरं तर हवा जर बॅटिंग करत असताना डाव्या बाजूने वाहते ना तर तो डावखुऱ्या हाताने बॅटिंग करत असतो आणि ज्या वेळेला हवा जर उजव्या साईडला आहे ना तर तो उजव्या हाताने बॅटिंग करत असतो. दोन्ही साईडने तो चांगली फटकेबाजी करत असतो. हे वैशिष्ट्यपूर्व त्याच्याकडे आहे. जे कौशल्य आहे, जे गुणवत्ता त्याच्याकडे आहे तो सातत्यपूर्वक प्रेक्षकांसमोर सादर करत असतो आणि आज मात्र तो मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारतोय. खरं तर शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 2 मध्ये कुमार शेलार पाटेगर सातारा जिल्हा आयकॉन, सातारा जिल्हा आयकॉन टू सातारा जिल्हा आयकॉन सामना मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिजन मध्ये अभय जांभळे. त्यांनी पकडलाय चांगला झेल आणि संपलाय फलंदाज इन्यूस काजी यांचा खेळ. 2 बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव त्यांनी बनवली आणि जड पावलांनी मान खाली घालून ते माघारी परतलेले आहेत. विकेटचं पतन झालेलं आहे. डीजे ला संधी मिळेल. थँक्यू डीजे. पा रिप्ले टेलिकास्ट मध्ये अक्षरशः लॉंग ऑफ रिजन मध्ये अभय जांभळे जांभळमुरे उभे होते. त्यांनी मात्र धावत्या पावलांनी एक चांगला झेल टिपलाय आणि इन्यूस काजी यांच्या खेळीचा मात्र अंत झालेला आहे. जे फलंदाज पाठीमागच्या मॅच मध्ये बरसले होते, धावांचा पाऊस मात्र या स्टेडियम वरती पाडला होता, असा फलंदाज या मॅच मध्ये खास करून काही करू शकलेले नाहीयेत. परंतु कुमार शेलार यांचं कौतुक करावं लागेल. पहिलाच बॉल पेस करत असताना इन्यूस काजी यांना माघारी पाठवलं. डायरेक्टचा बॉल आहे तर नंतर फक्त दिशा दिले. पायावरती येणारा बॉल. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. नामदेव कदम AQ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत इनॅट क्रमांक 3 वरती. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून विराट कोहली इनॅट क्रमांक 3 वरती येतात आणि भारतासाठी ती रन मशीन म्हणून ओळखले जातात. या मैदानावरती नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमच्या माध्यमातून नामदेव कदम आलेले आहेत. आपल्या टीमसाठी रन मशीन म्हणून धावून येतील का पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. ओहो यावेळेला परफेक्ट यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सन्मान दिलाय हलक्या हाताने. एक चांगल्या खेळाडूची ओळख असते की खराब बॉलवरती मोठा फटका आणि चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि हेच कौशल्य राजन देवरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकावरती धावा आहेत अवघ्या 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या
संघाचे संघ मालक आहेत सूरज पवार. आणि खरं तर चर्चा पण नक्कीच करूया. बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचू शकणार. डिग बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तिथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. खरं तर नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या संघाच्या नावाने ही टीम खेळते. खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये राजवाडा स्टँड आहे, एसटी स्टँड आहे आणि अगदी राजवाडा एसटी स्टँडच्या बाजूला अगदी नीलम मसाला अँड ड्रायफ्रुटचं एक शॉप आहे. खऱ्या अर्थानं यावेळेला ऑन साईडला चेंडूला वळवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. अगदी जर तुम्हाला घरगुती मसाले हवे आहेत तर तुम्ही नक्कीच नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्सला भेट द्या. सूरज पवार प्रोप्रायटर आहेत आणि खरं तर जर आपण पाहिलं तर आपल्याच विभागातील कास पठार विभागातील येवतेश्वर गावचा हा मुलगा किंवा येवतेश्वर गावचा हा खेळाडू अतिशय व्यवसायामध्ये हा उतरलेला आहे आणि चांगला प्रतिसाद मला वाटतंय की कास पठार विभागाच्या माध्यमातून त्यांना मिळालेला आहे. ओहो, यावेळेला पहा फटका दमदार आहे. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा येतोय SPL दर्जेदार षटकार राजन देवरे यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 19च्या घरामध्ये. खरं तर आपण चर्चा करत होतो नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स. खरं तर उन्हाळ्याचे दिवस म्हटलं ना की आपण सर्वजणच मुंबईवरून गावाकडे येतो आणि गावावरून मुंबईला काय घेऊन जातो तर अर्थातच तिखट चटणी. आणि तिखट चटणी तुम्हाला जर बनवायची असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला मसाला हवा असेल ना तर नक्कीच तुम्ही नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्सला भेट द्या आणि आपल्याच कास पठार विभागातील व्यवसायाला एक चांगला प्रतिसाद द्या. आम्ही शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच विनंती करीत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळेला गॅप मध्ये चेंडूला पाठवलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी होती आणि त्या दरीच्या माध्यमातून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सुईमधून अलगद धागा काढावा ना तसा मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा बॉलने मात्र सीमारेषे चिरलेली आहे तलवारीच्या धारेने. काय फटका सजवलाय पहा. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत होते परंतु ही दरी खूप होती आणि तिथून बॉल मात्र मार्गस्थ झाला. आणखीन एक फटका परंतु फटका फसलाय. अभय जांभळे बॉल पर्यंत पोहोचू नाही शकणार. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. नामदेव कदम आणि राजन देवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नामदेव कदम म्हणलं की ना टीम एकू टीमचा तारणहर्ता आणि राजन देवरे म्हटलं ना की टीम दैवड टीमचा संकटमोचक. आणि आज खरं तर एकू गावचा सितारा आणि राजन देवरे यांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चंद्रकांत देवरे आहेत कातवडी बुद्रुकचे आणि पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी धावा खर्च केलेले आहेत 6. ओहो, या वेळेला फटका बेमिसाल आहे. बॅट मधून आवाज आलाय टक. बॉल निघून चाललाय टकाटक. 6 धावांसाठी विस्फोटक फटका. थँक्यू डीजे. नामदेव कदमने देखील चांगला दमखम दाखवायला सुरुवात केली. लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट नामदेव कदम यांच्या बॅट मधून बॉल निघून चाललाय एसटी स्टँड मध्ये. वा बाय वा, काय फटकेबाजी. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये नामदेव कदम एकयू या नावाचं मात्र वादळ आलेलं आहे. ते गोंगावताना पाहायला मिळत आहे.
अगदी धावांचा पाऊस रखरखत्या उन्हामध्ये पाहायला मिळतोय. तिसरा येणार का? आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त, लांबी कमी. काव कॉर्नर रिजन मध्ये टिपलाय झेल. फलंदाज नामदेव कदम बॅक टू द डकआउट. प्रशांत वाघने अप्रतिम कॅच पकडले. स्क्रीन वरती आपण पाहताय प्रशांत वाघ यांना. अगदी काव कॉर्नर रिजन मध्ये ते उभे आहेत. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहूया त्यांनी कशा प्रकारे झेल टिपलाय. नामदेव कदम 7 बॉलच्या पाठीमागे 20 धावा बनावून ते मात्र माघारी परतलेले आहेत. 2 षटकार 1 चौकार 285 चा स्ट्राइक रेट. 37 धावा धावपलकावरती आहेत. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकाल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. उंची जास्त होती, लांबी कमी. काव कॉर्नर रिजन मध्ये प्रशांत वाघ. वाघाने पकडलाय झेल आणि संपवलाय नामदेव कदम यांचा खेळ. तदनंतर त्यांचा नागिन डान्स स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीने बांगलादेश या टीम मधील खेळाडू नागिन डान्स करतात त्याच प्रकारे प्रशांत वाघने मात्र नागिन डान्स या मैदानावरती केलेला आहे. ओहो, यावेळेला पहा थोडेसे बॅकफुटला गेले. तदनंतर मात्र जागा बनवलेली आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 38 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 38 धावा धावपलकावरती आहेत. यानंतरची मॅच आहे फ्रेंड्स एनए वॉरियर्स विरुद्ध वेदांत स्पोर्ट्स अशी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग झाल्यानंतर आपण लगोलग टॉस करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच रंगलेली आहे. खरं तर नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट संघ म्हटलं की सूरज पवार यवतेश्वर यांच्या संघ मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं ना तर शिवशक्ती रायडर्स संघ आहे. श्री रविदादा पोपळे आणि श्री शशीबाबा पोपळे यांच्या संघ मालकीचा संघ आणि हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये रखरखत्या उन्हामध्ये आमने सामने भिडलेले आहेत. छत्रपती श्री शाहू स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर मैदान खूप छान आहे. कोणत्याही प्रकारच्या मैदानामध्ये खड्डे किंवा गवत पाहायला मिळत नाही. अक्षरशः सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध स्टेडियम कोणतं आहे ना तर ते नाव आहे छत्रपती श्री शाहू स्टेडियम आणि या स्टेडियम वरती रंगलाय शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. खरं तर सुवर्ण संधी या आयोजकांच्या माध्यमातून दिलेले आहेत प्रेक्षक वर्गाला. चर्चा आपण नक्कीच करूया. यावेळेला बॉलला ऑन साइडला वळवलाय. बॉल निघून चाललाय. टकाटक मध्ये 6 धावांसाठी षटकार. नागेश शेडगे यांच्या बॅट मधून दमखम दाखवणारा नेत्रदीपक षटकार. टेंगडीचे काय फटका सजवलाय. पाठीमागचा पाय थोडासा वाकवला. ताकदीचा प्रॉपर वापर आणि टायमिंग देखील तितकाच प्रॉपर होता. टायमिंगच्या जोरावरती आणि ताकदीच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. स्लॉग ओव्हरचं षटक शुभम फडतरे सांबरवाडी घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्यावरती चढवलाय हल्ला. आणखीन एक टोले संघ प्रहार. क्या बात है. मैदानाच्या आतमध्ये लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे ब्लास्ट. अक्का गोला उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला. क्या बात है. थँक्यू सो मच डीजे. अगदी 3 बॉल 13 धावांवरती नागेश शेडगे घेत आहेत. खरं तर 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये बेस्ट बॅट्समन हा किताब कोणी मिळवला असेल तर पारांबे गावचा सितारा नागेश शेडगे यांनी. आणि आज शिवशक्ती प्रीमियर लीग खेळत असताना देखील मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. लागोपाठचा तिसरा येणार का? चर्चा रंगलेली आहे परंतु टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड थोडीशी खराब. बॉल कुठे चालला होता आणि पुन्हा बॉल कुठे आला हे पाहणं गरजेचं आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत.
असं वाटलं होतं की हा बॉल टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु पहा काय घडलं त्या ठिकाणी रिप्ले टेलिकास्ट मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्यानंतर थोडेसे शफल झाले होते, स्वतः गिरकी घेतली, बॉल पाठ टप्पा पडला, त्यानंतर थोडासा नैसर्गिक अडथळा आणि त्यानंतर बॉलने पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेला वळण घेतलं आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आले. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 52 धावा. 52 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स ऑन स्कोर बोर्ड वरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स. 3.3 चेंडूंचा खेळ. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे आणि याही बॉलला उडवलंय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रशांत वाघ आणखीन एक दर्जेदार कॅच त्या ठिकाणी ते पकडतायत. आणखीन एक धक्का नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमला. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. थोडासा बॉल खाली राहिला, तदनंतर ताकदीचा वापर कमी, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. काव कॉर्नर रिजन मध्ये धावत्या पावलाने टिपलाय प्रशांत वाघने झेल आणि तदनंतर मात्र अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळालेली आहे. थँक्यू डीजे. जाऊया मैदानाच्या दिशेने. नागेश शेडगे यांनी 5 बॉलच्या पाठीमागे ताबडतोब फटकेबाजी केलेली आहे. 15 धावा त्यांनी बनवल्या, परंतु राजन देवरे आघाडीला आलेले खेळाडू आहेत. 8 बॉलच्या पाठीमागे 16 धावा त्यांनी खेळलेल्या आहेत. नॉन स्ट्राईकला ते उभे आहेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संघ मालक, संघ कॅप्टन सूरज पवार. पवारची पॉवर दाखवायला लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. आणखीन एक चांगला फटका. इथे बॉल निघून चाललाय वाईड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. दमखम दाखवणारा, नावाला साजेशी षटकार. सूरज पवार ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. खरं तर गाणं तुम्ही ऐकताय शिवशक्ती प्रीमियर लीग बद्दल हे गाणं बनवलेलं आहे. एक चांगलं गाण्याचा उल्लेख, चांगली रचना. ओहो, यावेळेला या बॉल वरती नजर रोखून ठेवली होती आणि इथे मात्र पहा वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. संघर्ष करतायत धावा बनवण्यासाठी, कारण प्रथमतः बॅटिंग केल्यानंतर मात्र धावा असणं गरजेचं आहे. अगदी थोडेसे फ्रंट फुटला आले होते, त्यानंतर या बॉल वरती नजर रोखून ठेवली आणि पंचांनी स्पष्टपणे दोन्ही हात बाहेर काढले आणि त्यानंतर मात्र एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलेली आहे. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा शुभम भडतरे सांबरवाडी तयार. पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. प्रगतीपथावरती 60 धावा धावफलकावरती आहेत, परंतु या वेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय. कुमार बनगे खूप मोठी चुकी करतायत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील यशस्वी पूर्ण करत असताना मात्र तिसऱ्या धावेचा जोखीम घेतली होती, परंतु विकेटचं पतन होत आहे. 62 धावा धावफलकावरती 63 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे शिवशक्ती रायडर्स या टीम समोर. 24 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 63 धावा. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया, जिथे मात्र टॉस केला जाईल. टॉस असेल फ्रेंड्स एने वॉरियर्स या त्यांच्या विरुद्ध वेदांत स्पोर्ट्स या 2 टीमच्या दरम्यान करूया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर. तर टॉस आपण करूया. शंकर डॉन यांना विनंती आहे की आपल्या शुभांचे टॉस होत आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल. एका बाजूला संघ आहे वेदांत स्पोर्ट्स, एका बाजूला आहे फ्रेंड्स एने वॉरियर्स. आणि नाणेफेकीचा कौल शंकर डॉन यांना विनंती आहे की आपल्या शुभांचे टॉस होत आहे आणि आपल्यासाठी टॉस थांबलेला आहे.
टॉस आपण करूया. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? वेदांत स्पोर्ट्स नाणेफेकीचा कौल मागणार आहेत आणि आपण टॉस करूया. वेदांत स्पोर्ट्स नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. हेड आणि टेल. हेड इज अ कॉल आणि बट टेल. वेदांत स्पोर्ट्स फ्रेंड्स एने वॉरियर्स टॉस तुम्ही जिंकताय. निर्णय काय स्वीकारताय? प्रथम बॉलिंग गोलंदाजी करताय. या सामन्यामध्ये काही रणनीत्या वेगळ्या? कमीत कमी रनांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण 2 मॅच आतापर्यंत लॉस झालेले आहेत. कुठेतरी पुढे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे तुमच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा आहे. सामन्या या प्रीमियर लीग मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं, हा सामना जिंकणं फार महत्वाचं. तुम्हाला शुभेच्छा. सुनील तुमच्याकडे येईल. बॅटिंग करायची तुम्हाला. काय वाटतंय की या आता सायंकाळी सत्रामध्ये ही धावसंख्या योग्य असेल? कोणतं टार्गेट द्यायला तुम्हाला आवडेल? टॉस जरी हारलो असतो तरी आम्हाला पहिल्यांदा आम्ही जिंकलो असतो तरी बॅटिंगच घेणार होतो. मनासारखं घडलेलं आहे, तर आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. अधिकचा वेळ घेणार नाही. तुमच्या टीमला शुभेच्छा. वेदांत स्पोर्ट्सला टॉस झाला आहे आणि टॉस जिंकलेला आहे टीम फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वेदांत स्पोर्ट्सला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी. नाणेफेकीची कौलची माहिती आहे. पुन्हा एकदा बोलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया तुषार जांभळे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आवाज ऐकला निलेश मर्डेकर सर यांचा. जाऊया दुसऱ्या डावाकडे. पहिल्या डावामध्ये 24 बॉलच्या पाठीमागे 62 धावा बनवलेल्या आहेत नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमने आणि 63 धावांचं एक भलं मोठं आव्हान शिवशक्ती रायडर्स या टीम समोर उभं केलेलं आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती श्री शिवाजी महाराजांना या शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून करूया मानाचा मुजरा आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया, जिथे 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कुमार शेलार पाटेकर सातारा जिल्हा आयकॉन आणि अतुल गोगावले कासपटार टेनिस क्रिकेटचा षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे आणि गोलंदाजीच्या रनवेवरती प्रारंभिक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक युनिस काजी घेऊन आलेले आहेत. खरं तर पाठीमागची मॅच शिवशक्ती रायडर्स विरुद्ध A1 वॉरियर्स अशी मॅच झाली होती आणि अगदी 3 षटकाच्या अंती मात्र त्यांनी 62 धावा पूर्ण केल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये ते कशा प्रकारे खेळतील? पाठीमागच्या मॅच मध्ये अक्षरशः अतुलची आणि कुमारची फटकेबाजी अप्रतिम राहिली होती, परंतु या वेळेला टीम मात्र वेगळे आहे. युनिस काजी समोर कुमार शेलार हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं होतं आणि पहिलाच बॉल पायावरती ठेवला होता आणि पहिलाच बॉल अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धावपलकावरती जोडूया. आता एका धावेने श्री गणेशा झालेला आहे शिवशक्ती रायडर्स या टीमचा आणि एका धावेने खातं ओपन केलेलं आहे कुमारने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. युनिस काजी विरुद्ध अतुल गोगावले आता असं बॅटल पाहायला मिळेल. दोन्ही संघांचं पारड जड आहे आणि या वेळेला अतुलने दाखवलाय आपला दमखम. युनिस काजी वरती चढवलाय हल्ला बोल. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल धाव, स्ट्राइक रोटेट, त्यानंतर अतुलच्या खांद्यावरती स्ट्राइक, त्यानंतर अतुलने दाखवलाय आपला दमखम. याला बॅकफुटला गेले, गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. 2 शतरक्षक चेंडूचा पाठमोरा करताय सूरज पवार. बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झाले, त्यानंतर त्यांनी बॉलला मात्र आतमध्ये ढकललं. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. कष्ट ही कशी किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. आज प्रचंड मेहनत करावी लागेल दोन्ही संघांना. खरं तर जे ध्येय डोळ्यासमोर आहे 63 धावांचं शिवशक्ती रायडर्स समोर
ते पूर्ण करायचं असेल तर मेहनतीवरती चांगला विश्वास ठेवावा लागेल. यावेळेला फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 धावांसाठी अतुलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार नेत्रदीपक चौकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता अतुल गोगावले बरसायला सुरुवात झालेली आहे. धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरच्या बॉलवरती त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला, तदनंतर दुहेरी धाव आणि तदनंतर चौकार. पुन्हा एकदा इनुईस काजी तयार. ओहो, इथे मात्र बॅटची टॉपेज लागली होती. असं वाटलं होतं की काही क्षणाला हा बॉल हवेमध्ये राहील, परंतु चेंडू जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता तिथे मात्र टप्पा पडला आणि तदनंतर सिंगल धाव पूर्ण केलेली आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 63 धावांचं लक्ष. या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत शिवशक्ती रायडर्स या टीमने बनवलेले आहेत 14 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही कोणत्या प्रकारची विकेट गेलेली नाही. एक जमेची बाजू आहे शिवशक्ती रायडर्स या टीम समोर. युनिस काजी यांनी आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे 14 धावा खर्च केलेल्या आहेत. कुमार शेलार स्ट्राइक एंडला. यावेळेला फटका चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतील. बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झाले. फक्त सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. खरं तर प्रत्येक षटका पाठीमागे 16.00 ची सरासरी ठेवायची होती, परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शिवशक्ती रायडरच्या जोडीने अर्थातच कुमार शेलारने आणि अतुल गोगावल्याने 15 धावांची सरासरी ठेवलेली आहे. परंतु ही सरासरी चांगली आहे. आता 18 बॉलच्या पाठीमागे अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल ना तर शिवबासारखं काळीच हवं. म्हणून मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला हवेत झेप घ्यायची असेल ना तर पक्षासारखं तुम्हाला उडता आलं पाहिजे. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला डोळ्यासमोर जे ध्येय तुम्ही ठेवलंय ना त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल ना तर चांगली कामगिरी करावी लागेल. चांगली पार्टनरशिप जमवावी लागेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती राजन देवरे दैवड आलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. दैवड टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असतात, परंतु आज शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये नीलम मसाला ड्रायफ्रुट्स टीमच्या माध्यमातून खेळतात. बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेला. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही केला जाणार. कुमार शेलार थोडेसे स्ट्रगल होत आहेत. आतापर्यंत त्यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा बनवलेल्या आहेत. अतुलने 4 बॉलच्या पाठीमागे 13 धावा बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक षटकार आणि एक चौकारचा समावेश आहे. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त. 16 धावा 17 बॉल. अजूनही 47 धावांची आवश्यकता. अतुल आणि कुमार जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले ना तक धरून तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय. अगदी प्लेसमेंट केली. या बॉलला ढकलून दिलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, अपनी मेहनत से कमाई जाती है. हे खरं आहे. जर तुम्हाला क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण करायचं असेल ना तर मेहनत करावी लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. जिद्द चिकाटी ठेवावी लागते. पुन्हा एकदा अतुल स्ट्राइक एंडला तयार. उभं राहण्याची स्टाईल पाहू शकता. ओहो, या वेळेला ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही पोहोचू शकलेत, परंतु एक टप्पा बॉलला कॅरी केलं जाईल. तदनंतर फेकी केली जाईल. खरं तर ज्या पद्धतीने अतुल गोगावले यांची उभं राहण्याची स्टाईल आहे ना अगदी समीर गोगावले यांची जशी स्टाईल आहे तशीच आहे. कारण समीर गोगावले आणि अतुल गोगावले अगदी चुलत भाऊ आहेत आणि एकाच गावातील आहेत. एकाच टीमच्या माध्यमातून खेळत असतात, पिसानी टीमच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने ते ज्या पद्धतीने उभे राहत आहेत ना अगदी स्टंप सोडून 1 ते 2 इंच ते पाठीमागे उभे राहत आहेत. आणि बॉल टाकता वेळेला अगदी ज्या पद्धतीने पहा एखादी कोंबडी चालते त्या पद्धतीने ते चालत पुढे पुढे येत आहेत आणि तदनंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ते सातत्यपूर्वक करतायत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन रिजन मध्ये. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे थोडंसं समीकरण बदललं जाते. आता समीकरण जर आपण पाहिलं ना तर 14 बॉल 43 धावांची आवश्यकता आहे.
बॉल कमी आणि धावा मात्र जास्त बनवायच्या आहेत. तब्बल 29 धावांचा डिफरन्स आहे बॉल आणि धाव्यांचा. ओहो, यावेळेला शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. बॉल निघून चाललाय हवेच्या जोरावरती काव कॉर्नर रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. खर तर मोठे फटका अतुलच्या बॅट मधून आलेला आहे. 7 बॉलच्या पाठीमागे 22 धावा त्यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत. खर तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक चांगली शिकवण दिलेली आहे. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग मी स्वतः निर्माण करेन. ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आणि क्रिकेटच्या पटलावरती जर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल ना तर तुम्हाला खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. थोडासा रनरअप मध्ये अडथळा. सव्वीस धावा धावफलकावरती बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल. ओहो, यावेळेला बॅकफुटला गेले. पंच खूप चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 28 धावा. आता येणारे बॉल 12. धावा बनवायचे आहेत 35. खरं तर 16.00 ची सरासरी होती पहिल्या ओव्हर पासून. परंतु आता ओव्हर क्रमांक 2 खतम झालेला आहे आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता सरासरी ही थोडीशी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आता सरासरी आलेली आहे 17.50 ची. या रिक्वायर रन रेटने तुम्हाला खेळावं लागेल. प्रत्येक षटकामागे 18 धावा तुम्हाला ठोकाव्या लागतील. त्याच वेळेला विजयाच्या दिशेने जाऊ शकतात. 6 बॉल असतात एका षटकामध्ये आणि 6 बॉलच्या पाठीमागे फक्त तुम्हाला 3 मोठे प्रहार चढवायचे आहेत. जर तुम्ही 6 बॉलच्या पाठीमागे 3 मोठे प्रहार चढवले ना तर मॅच मध्ये येण्याची नामी संधी आहे. अगदी स्ट्रॅटर्जी टाइमआउट झालेला आहे आणि स्ट्रॅटर्जी टाइमआउट मध्ये ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली आहे ते अनाउन्समेंट करणं खूप गरजेचं आहे. जेवण व्यवस्था मला सौजन्य लाभलेला आहे श्री सकाराम तुकाराम बादापुरे, त्रिमूर्ती हॉटेल सातारा. त्याचबरोबर श्री निलेश गुलाब बनगे हॉटेल शिवप्रसाद, बकुळा हॉटेल कासरोड सातारा. आणि त्याचबरोबर गणेश फडतरे उद्योजक MIDC, ओमकार साळुंके आणि सूर्यकांत साळुंके उद्योजक मुंबई. त्याचबरोबर स्टेडियम सौजन्य मला सौजन्य लाभलेला आहे शांताराम ज्ञानदेव फडतरे साहेब. त्याचबरोबर समालोचक खरं तर या प्रीमियर लीगसाठी तुम्ही पाहताय तुषार जांभळे, निलेश मर्डेकर सर आणि सचिन शेडगे सर. आणि त्याचबरोबर विशेष सहकार्य देखील आम्हाला लाभलेलं आहे. विशेष सहकार्यामध्ये आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे श्रीरंग देवरुगे, मधुकर भनगे, विनायक फडतरे, संतोष भोसले, रमेश फडतरे, ओमकार साळुंके, विठ्ठल अहिरे, नवनाथ बादापुरे, सुनील बादापुरे, नितीन बादापुरे, बाळू फडतरे, सागर कदम, दीपक कदम, अंकुश मोरे, संपत भोसले, पोलीस पाटील, शंकर जांभळे, धनाजी राजे शेडगे, प्रशांत शेडगे, देवन मोरे, नितीन पाटेकर, गणेश जाधव, सूरज पवार, संदेश सपकाळ, कुमार भनगे, अमोल फडतरे, विशाल फडतरे, अजय पोपळे. त्याचबरोबर कदम साहेब, प्रेम पोपळे, विजय पोपळे, संतोष जांभळे, सिद्धेश भोसले, तेजस फडतरे, संतोष नलावडे, किरण फडतरे, राजेश देवरुगे, विकी भोसले, वैभव फडतरे, कृष्णा पार्टे, सुमित फडतरे, राजेश देवरुगे आणि अजय देवरुगे आणि समीर शेडगे यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जेथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सूरज पवार आलेत आणि झेलची नामी संधी. झेल पकडलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि कुमार शेलार यांचा झालेला आहे घात. कुमार शेलार सातारा जिल्हा आयकॉन बॅक टू द पविलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ.
थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये कुमार शेलार माघारी परतलेले आहेत. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 धावा त्यांनी बनवल्या आणि तदनंतर ते परतीच्या दिशेला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रशांत वाघ दैवड जे आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. या मॅच मध्ये फिल्डिंग करत असताना पहिल्या डावामध्ये 2 चांगल्या कॅचेस घेतलेले आहेत आणि खरं तर 2 आठवड्यापूर्वी त्यांचं मात्र लग्न झालेलं आहे. विवाह बंधनामध्ये ते अडकलेले आहेत. यावेळेला पहा अगदी चेंडूला पाठवलंय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. खरं तर अनेक खेळाडूंची यावर्षी विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील कुलदीप शेडगे अंबानीचे आहेत. खरं तर चांगले समालोचक. त्यांचा देखील विवाह आत्ताच 4 दिवसापूर्वी झाला. तर नंतर दैवडचे प्रशांत वाघ हे देखील विवाह बंधनामध्ये अडकले. असे अनेक खेळाडू आहेत त्यांनी मात्र यावर्षी विवाह केलेला आहे. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. खोलवा टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर थोडीशी मिस फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील का. जोखीम घेतले आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पॉम्पिंग क्रीज मध्ये यशस्वीरित्या पोहोचले प्रशांत वाघ. धाव खूप चांगली वेगाने घेतली त्यांनी. कारण पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये कशा पद्धतीने ह्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. थोडीशी मिस फिल्डिंग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर दुजोरा जोखीम घेतली होती. विकेटचं पतन झालं असतं परंतु पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पॉम्पिंग क्रीज मध्ये अक्षरशः फील्ड बॅट्समन पोहोचलेले आहेत. यावेळेला ऑन साइडला वळवलाय. हवेच्या जोरावरती बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अतुल लक्ष्मण गोगावले ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. 37 धावा धावपलकावरती. आता येणारे बॉल 8 धावा बनवायचे आहेत. 26 धावा. 8 बॉल 26 धावा. संघर्षाने भरलेली मॅच. संघर्षमय मुकाबला आणि संघर्षाने खेचलेला फटका अतुलच्या बॅट मधून. आता मैदानाच्या आतमध्ये मॅचला थोडीशी कलाटणी निर्माण झाले. मैदानाच्या आतमध्ये शांतता. मैदानाच्या बाहेर देखील शांतता. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अतुल नावाचं वादळ आहे ना तोपर्यंत मैदानाचं चित्र कुठल्याही क्षणी बदलू शकतं. आणखीन एक तडाखा. आकाशाला गवसणी घालणारा हाय अँड हँडसअप षटकार अतुल लक्ष्मण गोगावले यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 मोठे ब्लास्ट. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये अतुल नावाचं वादळ गोंगावलेलं आहे. कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से ना हार जाओ. तुमच्यावरती जर विश्वास आहे ना तर नक्कीच तुम्ही मोठे फटके खेळू शकता. शेवटचा तिसरा येणार का. परंतु वाईड यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय. धावचीची नामी संधी आणि यस विकेटचं पतन. शेवटच्या बॉल वरती आलेली आहे विकेट्स आणि इथे मात्र प्रशांत वाघला आता माघारी परतावं लागतंय आणि इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 20 धावांची. परंतु एक जमेची बाजू आहे. स्ट्राईक मिळालेली आहे ती अतुलला. आता इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावा बनवायच्या आहेत शिवशक्ती रायडर्स या टीमला. 43 धावा धावपलकावरती आहेत. 20 धावांचं जुनिय आवश्यकता आहे या मैदानाच्या आतमध्ये. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा. अंशकार से लड़ते रहो सबेरा जरूर खिलेगा. जब ठान लिया है मंजिल पर जाना तो रास्ता जरूर मिलेगा. मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही टीमचे मात्र रास्ते अगदी खुले आहेत. परंतु इथे मंजिल कोण मारणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेल्या आहेत परंतु त्या रेषांमध्ये रंग आपल्याला स्वतःला भरायचे असतात. आता कोण रंग भरणार या मॅच मध्ये आणि कोणता संघ मात्र विजयाला गवसणी घालणार हे 6 बॉल मात्र सांगून देणार आहेत.
जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं ना वही अक्सर मंजिल पर पहुंच जाते हैं. मैदानाच्या आतमध्ये आता ठेवावा लागेल स्वतःवरती विश्वास. टीम मीटिंग बोलावली नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमने आणि टीम मीटिंग मध्ये विश्वास ठेवलेला आहे. नितीन आयरे देवकल यांच्यावरती. समोरच्या बाजूने स्ट्राइक एंडला अतुल गोगावले आहेत. सहा बॉल 20 धावा 20 धावा 6 बॉल. संधी आहे नितीनला 20 धावा डिपेंड करण्याची, परंतु समोरच्या बाजूने संधी आहे अतुलला 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावा बनवायची. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची वेळ कधीच येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. आणखीन एक टोला अतुलच्या बॅट मधून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. वाऱ्याची झुळूक नाही हा तर झंझावात आहे. येणाऱ्या तुफानांची ही तर फक्त सुरुवात आहे. अशी बुलंद तोप मैदानाच्या आतमध्ये बरसली जाते. अर्थातच अतुल गोगावले. आता येणारे बॉल 5 धावा बनवायच्या आहेत. 16-42 धावांवरती खेळतायत अतुल. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला माफी दिली जात नाही. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी SPL दर्जेदार षटकार मिस्टर अतुल लक्ष्मण गोगावले यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. आता येणारे बॉल 4 आणि धावा बनवायच्या आहेत 10. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचतात. तुम्ही क्रिकेटचे वेडे आहात आणि हे वेड तुमच्या रक्तात असलं पाहिजे. आता 48 धावांवरती खेळतायत. 2 धावेंपासून पाठीमागे आहेत अर्धशतक होण्यासाठी आणि हो अर्धशतक झळकावलेला आहे. शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक क्रमांक 5 अतुल लक्ष्मण गोगावले यांच्या नावावरती. 15 बॉल 54 धावा 2 फोर 6 षटकार. स्ट्राइक रेट 360 चा. वाडा कोणाचा आहे असू द्या, राडा फक्त माझाच होणार. अतुल लक्ष्मण गोगावले. व्हॉट बॅटिंग. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. अतुल एकदा बॅट प्रेक्षकांपर्यंत दाखवायची आहे. ज्या पद्धतीने आपण पाहताय अतुलला स्क्रीन वरती मी सातत्याने सांगत आलोय, वाघ जखमी झाला ना तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. थोडासा थांबतो, वेळ जाऊ देतो आणि तदनंतर तोच दरारा 30 दशक घेऊन बाहेर पडत असतो. यावेळेला 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आता येणारे बॉल 2 आणि धावा बनवायच्या आहेत 2. बॉल टू बॉल्स रन्स हवे आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावांची आवश्यकता असताना नितीन आयरे देवकल यांच्यावरती ठेवला होता विश्वास, परंतु नितीनने मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी केली मी म्हणेन, कारण 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी धावा केलेल्या आहेत 18 खर्च. आता मॅच येऊन ठेपलेली आहे. 2 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. एखादा डॉट येतोय तर मॅच मध्ये कमबॅक. ओहो, हा बॉल सोडून दिलेला आहे आणि स्कोर इज लेवल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय आता, स्कोर लेवल झालेली आहे. हवी आहे 1 धाव 2 बॉलच्या पाठीमागे. काय फटका ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आज मात्र शिवशक्ती रायडर्स या टीम साठी अतुल धावून आलेत आणि विजयाची अगदी प्लेसमेंट करून ही धाव पूर्ण केलेली आहे आणि ही मॅच जिंकलेली आहे शिवशक्ती रायडर्स या टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक. नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स टीम. स्क्रीनवरती अतुल यांना पाहू शकाल ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली.
कुमार भनगे आणि अतुल गोगावले ही जोडी आपण स्क्रीनवरती आपण पाहताय. 17 बॉलच्या पाठीमागे तब्बल 57 धावा अतुलने नाबाद ठोकलेले आहेत आणि या मॅचचा विजयाचा शिलेदार कोण असेल ना तर कास पठार टेनिस क्रिकेटचा षटकार किंग अतुल लक्ष्मण गोगावले ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. खरं तर आपण संपूर्ण विश्लेषण या संपूर्ण मॅचचं पाहू शकाल स्क्रीनवरती. नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमने प्रथमतः 62 धावा बनवल्या. त्याच्यामध्ये सर्वाधिक धावा नामदेव कदमने बनवल्या 7 बॉलच्या पाठीमागे 20, राजन देवरेने 9 बॉलच्या पाठीमागे 18, नागेश शेडगेने 5 बॉलच्या पाठीमागे 15, सूरज पवारने 1 बॉलच्या पाठीमागे 6 धावा. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली तशी अतुल गोगावले आणि कुमार भनगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 17 बॉलच्या पाठीमागे 57 धावांची नाबाद खेळी अतुलने साकारली. कुमार शेलार खास काही करू शकले नाहीत. 5 बॉलच्या पाठीमागे 4 धावा बनवल्या. तदनंतर प्रशांत वाघने 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवली. कुमार भनगेला कोणतीही स्ट्राईक मिळाली नाही. परंतु हा किल्ला कोणी लढवला असेल ना तर एकमेव नाव